दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाच राहावा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांजकर पैठणी घेऊन आला. बहिणी उघडताना जा. रोज वस्तूचं देणार. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत आता मोरेश्वर भोईर कॉलनी डांगे चौक या ठिकाणी, डांगे चौक थेरगाव पुणे या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि इथल्या डॉक्टर सौ सारिका गणेश भोईर वहिनींना भेटणार आहोत. डॉक्टर भोईर वहिनी काय म्हणतायत बघूया. सगळे वाट बघतायत. मी ज्या ठिकाणी उभा आहे त्याच्या पाठीमागे सगळे दाटीवाटीने उभे आहेत. अधिक वेळ इथे न थांबता जाऊन भेटूया डॉक्टरांना आणि बघूया घरात कोण इंजेक्शन देतं. चला. पर्वत के उस पार हायवे रोते रोते हंसना सीखो, हंसते हंसते रोना. म्हणजे ही स्थिती इंजेक्शन देण्यापूर्वीची आहे. न नको मारूस हाक मला घरच्यांचा धाक, गंगू तारुण्य तुझं बेपाह. म्हणजे हे कसं झालं माहितीये का, आयुर्वेदाची प्रॅक्टिस करता करता मध्येच ॲलोपॅथी दिलंय. त्यांचं म्हणजे लाकूड तोड्याच्या गोष्टीसारखं आहे. बरं झालं या तेव्हा नव्हत्या, नाही तर सगळ्या माझ्याच सांगितल्या असत्या कुराड. नमस्कार. नमस्कार. घ्या उखाणा. स्त्री भ्रूण हत्येवर सरकारने घातली बंदी, गणेशराव माझे सोना म्हणून माझी झाली चांदी. किती कॅरेट आहे? 22, 26. द्या ओळख करून. हे माझे मिस्टर डॉक्टर गणेश भोईर. नमस्कार. हे या माझ्या सासूबाई नमस्कार. मिसेस सुलोचना भोईर. हे माझे सासरे नमस्कार. हिरामण भोईर. हे माझे वडील नमस्कार. अशोक थोरात. या माझ्या आई नमस्कार. विजया थोरात. हा माझा मुलगा सोहम. हा माझा पुतण्या सिद्धांत. बरं बरं. ही माझी जाऊ बारकी सुप्रिया भोईर आणि माझे दीर संदीप भोईर. आणि हे सगळे हे सगळा माझा इथला परिवार. हा नमस्कार सगळ्यांना. चला सुरुवात करूया आजच्या गप्पात. आ देखे जरा किसमें कितना है दम, जम के रखना कदम मेरे साथिया. भाऊजींकडून पैठणी मीच घेऊन जाणार. आजची पैठणी माझ्याशिवाय कुणाला जिंकू देणार नाही मी. राम गेले वनवासा, राज्य आले भरता, आज मी येथे आले आहे पैठणी जिंकण्याकरिता. रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास, होम मिनिस्टरचा खेळ खेळते पैठणीसाठी खास. नमस्कार. नमस्कार. आता सांगा तुमच्या माहेराविषयी. माझं प्रॉपर गाव जेजुरी आहे, पण माझे आई वडील चिंचवडमध्येच आहेत पहिल्यापासून. बरं, मग मला तुम्हाला विचारायचं की लहानपणीच असं ठरवलं होतं का? कारण शाळेत असताना जेव्हा मुलांना प्रश्न विचारतात मोठे होऊन कोण होणार, कोण सांगतं डॉक्टर होणार, कोण सांगतं इंजिनियर होणार, तुम्ही काय ठरवलं होतं? नाही, लहानपणी मला शिक्षिका व्हायला आवडायचं. कारण की माझ्या घरामध्ये सगळे शिक्षक त्याच पेशातले आहेत. माझी आजी, माझे आजोबा तेही प्रिन्सिपल होते जेजुरीच्या शाळेमध्ये. त्याच्यामुळे मला शिक्षिका व्हायला आवडायचं. पण नंतर कॉलेज नंतर थोडं मत बदललं आणि मग डॉक्टर व्हायचं ठरवलं. आणि डॉक्टर व्हायचं ठरवलं, ते झाले. मग आता मला सांगा, डॉक्टर झालात, मग डॉक्टर झाल्यानंतर पिंपरी चिंचवड याच परिसरात कुठेतरी जवळपास राहावं पुण्यात, असं कसं काय ठरवलं? आता योगायोग म्हणा किंवा काय, वाटलं नव्हतं एवढ्या जवळच सासर मिळेल, पण भाग्याने मिळालं आणि चांगलं मिळालं. कसं काय? माझ्या शोधलं? नाही नाही नाही, मी नाही शोधलं. जवळ असलं तरी मी नाही शोधलेलं. बोलवा आधी. अहो
नमस्कार. नमस्कार नमस्कार बसा. एवढं लांब थँक्यू. बोला तुमच्या बालपणाविषयी. आमचं बालपण एकदम छान मजेत. आई वडील शेतकरी असल्यामुळं लहानपणापासून शेती आणि बाकीच्या गोष्टींची आवड असायची. आणि लहानपणापासून अगदी वडिलांची पण इच्छा होती डॉक्टर व्हावं. आणि अगदी 4वी-5वी पासून आम्हालाही ती क्रेज निर्माण झाली की डॉक्टरच व्हायचंय. त्यामुळे अगदी 5वी पासून आम्ही डॉक्टर होणं या कार्यक्रमाला सुरुवात केली. मग 5वी पासून. 5वी पासून. आणि मग तुमचं काय म्हणजे या BHM. आम्ही दोघे BMS. दोघेही BMS. BMS. अच्छा BMS दोघी. तुम्ही कुठून केलं? मी पुण्यात टिळक आयुर्वेद महाविद्यालयात BMS केलं. BMS केलं. आणि तुम्ही मी आकुर्डी कॉलेज. आकुर्डीवरून. मग Actually- भेटायचात कुठे? भेटायचं योग नंतर लग्न ठरल्यानंतर झालं. त्याच्या आधी तर काही नाही. गाठभेट नाही झाली. नाही पण हे नाही बरं झालं ना जवळच्या जवळ सासर वगैरे मिळालं. नाही, अगोदर परिचय असतं तर गाठभेट झाली असती कदाचित. हा. पण आता असं काही योगायोग आला नाही. मग कसा आला? लग्न ठरल्यानंतरच आला. कोणी ठरवलं? माझ्या आईची मैत्रीण आहे, त्यांचे भाऊ माझ्या सासऱ्यांचे मित्र आहेत गावडे. तर मग त्यांनी सासऱ्यांजवळ स्थळ सांगितलं. मग ते एक दिवस आमच्या घरी म्हणजे फोन हे करून घरी मग पाहायला आले. मग घरी आले, सगळा व्यवस्थित कार्यक्रम झाला, चहा पोहे सगळं. आणि त्याच्यानंतर आमच्याच घराच्या शेजारी सासऱ्यांचे मोठे भाऊ राहायचे, सोपानराव भोईर, आता ते सुद्धा नाहीयेत. तर मग त्यांना बोलवायचं असं हे ठरलं. मग पुन्हा माझे मिस्टर त्यांना बोलवायला गेले. त्यांच्याबरोबर त्यांनी पुन्हा एकदा पोहे खाल्ले. काय हो? 2 वेळा पोहे खायचा कार्यक्रम झाला. म्हणजे कसं काय? पहिला तुम्हाला एकदा आवडतात का? नाही, खाण्याचा योग आला तिथं 2 वेळा. त्याच्यानंतर सुरू राहिलेत पोहे का बंद केले? चालू आहे. पोहे फेवरेट डिश असल्यामुळे ते चालूच आहेत अजूनही. जबरदस्तीने खावे लागतात. खावे लागतात. खावे लागतात. जबरदस्तीने जबरदस्तीने खावे Objection आहे. लागतात. काय म्हणतात ते? असं का म्हणतात? बायकोची आवडती डिश असल्यामुळे खावे लागतात. नाही म्हणता येत नाही. तुमचा स्वभाव कसा आहे हो? शांत सरळ कसं काय? शांत नाहीत अजिबात. सरळ स्ट्रेट फॉरवर्ड आहेत. म्हणजे वाटेल ते बोलणार. बस बोलणार. नाही, एक वाटेल धाव, ते 2 बोलणं तुकडे. नाही. म्हणजे नाही, जे मनाला योग्य वाटेल. योग्य वाटतं, हा. मला जे योग्य योग्य वाटेल वाटतं ते. तेच हा. मी बोलणार. हो तेच ते. मला जेव्हा रिअलाइज होईल किंवा मी चुकतोय तेव्हा मी सॉरी म्हणून मागे येणार. वा. पण मला जेव्हा असं वाटतं की मी बरोबर आहे तेव्हा मी बोलणार. हे असा स्वभाव लहानपणापासून की लग्नात? लहानपणापासून. लहानपणापासून अगदी लहानपण. लहानपणापासून असाच स्वभाव तुमचा. तुम्हाला माहिती होता हा स्वभाव? नाही. हे कधी कळलं? लग्नानंतरच कळलं. कारण लग्नाच्या आधी स्वभाव खूपच वेगळा होता. लग्नाच्या आधी हा. फिरायला जायचो, त्यावेळेस अख्खा गजऱ्याचा बंच घेऊन द्यायचे. आणि आता एक 10 रुपयाचा गजराही घेऊन देत नाहीत. घेऊन देत नाहीत, इनफॅक्ट घेत नाहीत. किती वर्ष झाली? 12 वर्ष झाली. 12 वर्षात अशी झाली स्थिती. अरे मला सांगा, असा जर स्वभाव एखाद्याचा बदलला असेल आणि तो पूर्ण पदावर आणायचा असेल तर त्यासाठी आयुर्वेदात काय घ्यावं? रोज जेवणात जुलाबाच्या 2 गोळ्या टाकाव्या. म्हणजे जुलाब करून करून त्यांना कळेल की बाबा हे गजरे बंद झाल्यामुळे आपल्याला गोळ्या खाव्याला लागतात. तेव्हा ते परत गजरे चालू होतात. कळलं तुम्हाला? डॉक्टरांनी दिलेला उपाय या क्षणापासून सुरू करा. बरं, कधी हट्ट वगैरे केलात कुठल्या गोष्टीचा बालपणी? हा, लहानपणी आई वडील सांगतात हट्टी होते म्हणून. आणि एक एक मिनिट. आई वडील सांगतायत, हा. तुमचं काय म्हणणं आहे? ऑब्झर्वेशन प्रचंड. हा? प्रचंड आहे ना? प्रचंड. नुसतं हट्ट नाही, प्रचंड हट्ट. कळलं का वहिनी? हा बर, पुढे? लहानपणी सांगतात वडील म्हणजे की एकदा आई वडील माझे सर्व्हिस करायचे पुण्यामध्ये, ट्रेननी ट्रॅव्हल करायचे. तर एकदा गाडी म्हणजे रेल्वेनी येताना एका म्हणजे त्यांच्या मुलाला एकाने सायकल घेऊन चालले होते, छोटी 3 चाकी सायकल. आणि मी हट्ट धरला मला त्याच्यावरती बसायचंय. तर मग ते गृहस्थ चांगले होते, त्यांनी मला बसवलं त्याच्यावरती. आणि नंतर चिंचवड स्टेशन आलं. त्याच्यानंतर मी कुठे सायकल सोडतीये, मी म्हटलं नाही ती माझीच आहे. अरे बापरे. शेवटी ट्रेन सुटायची वेळ आली, माझ्या वडिलांनी त्यांना पैसे दिले आणि सायकल सकट मला घरी नेली. काय सांगताय? त्यांचं म्हणजे लाकूड तोड्याच्या गोष्टीसारखं आहे. बरं झालं या तेव्हा नव्हत्या, नाही तर सगळ्या माझ्याच सांगितल्या असत्या कुराड. बरं, दोघांमध्ये कोण कोणाला इंजेक्शन देतं? मीच बरेच वेळा घेतलं त्याच्याकडे. घेतले. बहिणी का बोलली हो असं ते? नाही, त्यांना मध्ये स्टोनचा त्रास झाला होता, प्रत्यक्षात त्याच्यामुळे. इंजेक्शन नाही विचारत प्रत्यक्षात आहे. इंजेक्शन. प्रत्यक्षात इंजेक्शन. बाकी तसे इंजेक्शन एकमेकांना आम्ही दोघंही देतो. रोज देतो.
ज्याला गरज पडेल इंजेक्शनची त्याला ते घ्यावंच घ्यावंच लागतं. मला लागतं. गरज पडली तर देते, तिला पडली तर मी देतो. हा वा, छान. म्युच्युअल आहे. मागून घ्यायचं, मला इंजेक्शनची गरज आहे देऊन टाकायचं. एक अक्षर, त्या अक्षरावरून गाणं म्हणायचं, शेवटच्या अक्षरावरून तुम्ही गाणं गायचं. आणि पहिलं अक्षर आहे तुमच्यासाठी प. पर्वत के उस पार काय हायवे पर्वत के उस पार. गूंज उठी छन 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 मेरे पायल की झनकार. र. रात और दिन दिया जले मेरे मन में फिर भी अंधियारा है. का लाईट र वरनं गाणं म्हणायचं होतं म्हणून म्हटलं, बाकी र. त्याच्याशी काय घेणं देणं नाहीये. र. रोते रोते हंसना सीखो हंसते हंसते रोना. म्हणजे ही स्थिती इंजेक्शन देण्यापूर्वीची आहे. न. नको मारूस हाक मला घरच्यांचा धाक, गंगू तारुण्य तुझं बेपाम, जसा इश्काचा एडंबाम. कुठलं गाण्याला कुठलं गाणं चिकटावलंय? न वरनं गाणं आहे ना, नको मारूस हाक. म्हणजे हे कसं झालं माहितीये का, आयुर्वेदाची प्रॅक्टिस करता करता मध्येच ॲलोपॅथी दिलंय. तर आता यानंतर 8 वस्तू समोर येणार, त्यापैकी 4 वस्तू यांना मिळणार का बघूया. 8 वस्तू, 4 वस्तू मिळणार. जर 1 रुपयाचा टॅग मिळाला तर घरातल्यांची पण मदत घेऊ शकता, पण पहिल्या 2 संधी झाल्यावर वेळ सुरू झाली. चला, पहिलीच समयी घेतली बघा, आहे का? 500. घ्या ती वस्तू पण उचला. गृहिणीचं मी पण उचलू का? हा, दोघांनी मिळून 5. 5. 20. किती झाले? थांबा. 3 झाले. ए हा. 3 संधी झालेल्या आहेत, आता एकच संधी राहिली आहे. अच्छा. 100. पण बघूया तर होतं कुठे. 1 राऊंड. आता बघूया, कारण संधी तर गेली. 1000. याच्यावरती आहे म्हणजे. नक्की. अरे रे. बरं, यांनी मिस. कोणाचंही मत विचारात घेतलंच नाही. दोघांनी पटापटा 4 संधी घेतली आणि त्यामुळे बक्षीस गेलं. नमस्कार. नमस्कार. आता कोण बोलणार सगळ्यात आधी? आरोप कोण करणार पहिला? तुम्ही. आपण कोण? मी यांची जाऊबाई सुप्रिया भोईर. बोला. खूप बोलका स्वभाव असल्यामुळं डॉमिनेटिंग नेचर आहे, दुसऱ्याला बोलूच देत नाही अजिबात, त्याच्यामुळे माझ्या तोंडावर बटन बंद असतं. बोला. नाही, बोलका स्वभावाचं कारण कसं आहे, 2 गोष्टी असतात सुप्रिया. आपण जर बोललो नाही तर सगळे मुके झाल्यासारखे वाटतात. वातावरण जे असतं ना ते एकदम असं टाईट झाल्यासारखं वाटतं जोपर्यंत कोणी बोलत नाही. मला पण बऱ्याचदा असं वाटतं की बोलते बिनकामाचं पण बोलते, पण बोललं नाही तर काय चाललंय, मनात काय आहे, काहीच गोष्टी कळत नाही. त्यामुळे मुकं राहणं असण्यापेक्षा बोललेलंच चांगलं. फक्त समोरच्यानी कसं आहे, गैरसमज नाही करून घेतला पाहिजे. हा. तुझी इच्छा असेल बोलायची तर तू बोलून तिला जास्त डॉमिनेट कर अजून, असं माझी इच्छा आहे. पुढचा आरोप. बोला. ही मला टीव्ही पाहून देत नाही. हो. काय हो, तुम्ही बोला. सिद्धू बाळा, टीव्ही बघून डोळे खराब होतात आपले. आपण जाऊन आलोय डोळ्यांच्या डॉक्टरांकडे, त्यांनी सांगितलंय याच्यापेक्षा जास्त टीव्ही बघितला तर मोठ्या मोठ्या भिकाचा चष्मा लावायला लागेल. माहितीये ना तुला? लावायचा का चष्मा, का टीव्ही बघायचा आहे? काय करायचं, टीव्ही बघायचं का चष्मा लावायचा आहे? नक्की सांग. टीव्ही नाही बघायचा ना? हे तुमचं बरं चाललंय, घरातल्या घरात उपचार सुरू केले. नाही, खरंच प्रॉब्लेम आहे त्याला ऍक्च्युली. बरं. मध्ये मध्ये कंप्लेंट होतात, त्यामुळे टीव्ही म्हणजे फक्त कार्टून बंद आहेत, कारण दिवसभर चालू असतात कार्टून. हो. पुढचा आरोप. हा, बोला. मी तिची मैत्रीण डॉक्टर अश्विनी शिंगटे. माझी कंप्लेंट अशी की तिचा संसार आणि तिचा प्रोफेशन याच्यामध्ये खूप बिझी राहते, आमच्यासाठी फार कमी वेळ देते. काय हो? नाही, बिझी कसं असतं, आता 2 गोष्टी आहेत की प्रत्येकाला आपल्या रिस्पॉन्सिबिलिटी माहिती आहेत. तुला माहिती आहे, तू पण प्रॅक्टिस करते, तुला पण नवरा आहे, घर आहे, सासू सासरे आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. वेळ देत नाही असं नाहीये. आपण महिन्यातनं 1दा 2दा 3दा भेटतोच ना. जर प्रत्येकाची अशी अपेक्षा असेल की आपण हप्त्यातनं 10 वेळा भेटलं पाहिजे, तर ते काही फुलफिल होत नाही. प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण करताना थोडंफार इकडे तिकडे होतच. आपण महिन्यातनं 2दा भेटतो, दॅट इज मोर दॅन सफिशियंट. बाकी वेळ फोनवर व्हॉट्सअपवर चालूच असतो आपण रात्रंदिवस. नवऱ्यापेक्षा जास्त वेळ तुमच्याबरोबर व्हॉट्सअपवरच गप्पा मारत असते. सासूबाई. छान आहे, मस्त आहे. कंप्लेंट फक्त कंप्लेंट. काय नाही, अच्छा छान काय नाही कंप्लेंट. काय नाही. सासरे बोनची काय?
काय नाही कंप्लेंटच नाही आपल्याकडे. काय प्लेन आता बघा तिला डॉक्टर जो डॉक्टर आहेत आपला पाय तो इलाज करते मग कंप्लेंट कोणावर करायची. एक गोळी पाहिली तर 2 मिळतात रोज इंजेक्शन मिळतं त्यामुळे कंप्लेंट करायचा प्रश्नच नाही. तुमचं काय म्हणणं आहे? नाही कंप्लेंट करण्यासारखी नाहीच आहे ती. प्रत्येक पोरीला असंच वाटतं. प्रत्येक आईला नाही प्रत्येक खरं आईला प्रत्येक आईला आईला असं असं जरी वाटतं वाटत आणि असेल ना पोरीला. तरी पण म्हणजे माझं स्वतःचं असं म्हणणं आहे की सारिका आमची कुणालाही कंप्लेंट करायला चान्सच देत नाही कधी. म्हणजे तिला समोरच्याने काही बोललं तिला स्वतःला वाटलं की आपण इथं बोलल्याने समोरच्याला त्रास होईल पण ती समोरच्याला चांगलं वाटावं म्हणून स्वतःला त्रास होईल असं वागते पण समोरच्याला कधीही त्रास होऊ त्रास देत होऊ नाही. देत नाही. पण आता यांच्या स्वभावात काय काय चांगलं आहे आईनी सुरूच केलंय तर सगळ्यांनी सांगा. जाऊबाई तुमचं काय म्हणणं आहे? कंप्लेंट तीच त्याचं चांगलं आन्सर की बोलके आहेत त्याच्यामुळं लग्न झाल्यापासून मला आतापर्यंत सगळं जे स्वभाव ह्यांनी सांगितले मला कुणाबरोबर कसं वाग कुठं काय बोल आणि बोलू नकोस हे त्यांच्यामुळं मी शिकले की माझ्या बहिणीनंतर जर मला कुणी असेल तर याच आहेत. अरे वा. आणखी कोणाला काय? थोडा स्वभावात बदल करावा का तर मुलं आहेत त्यांच्यात तंत्राने वागलेलं बरं असतं नुसतं हाणून मारून जमत नाही. आत्ता बाबा महत्वाचं बोलले कारण हा प्रश्न नातवांवर आला ना. म्हणजे कसं असतं जे आता लहान आहेत मोठे झाले ना ह्यांनी बी तेच केलं ना मला म्हणून आपण यांना सांभाळून घ्यायचं. आता मोठे झाल्यानंतर त्रास देणारच नाही आणि पाहिजे ते त्याला द्यायला मी भक्कम आहे त्यामुळे मारहाण करणं गैर आहे. सोडून द्या. पुढे अजून बरं. बोलकी आहे स्वभावाने एकदम हसमुख आहे आणि सगळ्यांशी खूप मिळून मिसळून राहते. फार चांगला स्वभाव आहे तिचा. थँक्यू. आता तुमचं काय म्हणणं आहे? तुमची काय तक्रार आहे? नाही माझी काहीच तक्रार नाहीये. हं. कसं असतं की दोन्ही लोक जर एकाच स्वभावाचे असतील तर मग कार्यक्रम पुढे जात नाही. कार्यक्रम पुढे जाण्यासाठी थोडंसं काहीतरी लागतं डॉमिनेटिंग लागतं कुठंतरी मुद्दामून भांडण काढावं लागतं कारण मुद्दामून भांडण नाही काढलं तर भांडण शांत करण्याचा कार्यक्रम होत नाही. त्यामुळे कधीतरी मुद्दामून भांडण मी ती कधीतरी काढत असतो. बरं करता तुम्ही. काहीतरी तेवढा विरंगुळा चालू असतो ना. बरं आता तुमची काय तक्रार? तक्रार म्हणजे काय आता बिझी आहेत डॉक्टर आहेत 4 हॉस्पिटल आहेत बिझी आहेत ठीक आहे वेळ काढतात पण जेव्हा वेळ काढतात तेव्हा कंटिन्यू मोबाईल चालू असतो. एवढी एकच तक्रार आहे बाकी काही नाही. बरं आता तुम्ही सांगा या सगळ्या आरोपांवर कौतुकावर तुमचं काय म्हणणं आहे आणि तुम्ही काय स्वतःमध्ये बदल करायचा ठरवलं? जिथे गरज आहे तिथे बोलेन जिथे गरज नाही तिथे शांत बसेल तुलाही बोलायला चान्स देईल. आणि मला आणि एक विशेष सांगायचं आहे की आज काही कारणामुळे माझी अगदी खास नणंद जी माझी बहीणच आहे तर त्या येऊ शकल्या नाहीत त्याच्यामुळे मला फार वाईट वाटतंय आता की त्या आता आज येऊ शकल्या नाहीत काही कारणामुळे. कुठे तुम्ही असतात? त्या कोथरूडला आहेत. विजया मोकाटे त्यांच्या मुलाची आज ट्रिप गेली त्याच्यामुळे त्यांना जावं लागलं लहान आहे तर त्याच्यामुळे मला फार वाईट वाटतंय की त्या हव्या होत्या मला कोणाच्याही वकिलीची गरज लागली नसती. अच्छा अच्छा. आणि माझ्यामध्ये त्या नाही आहेत आणि त्यांचं नाव घेतलं नाही तर त्या परत चिडतील म्हणून नाव घेऊन मोकळ्या झाल्या. बरं आता हसत राहा असं म्हणत हा तन्मणी झी मराठीकडून तुमच्यासाठी अभिनंदन. थँक्यू. आणि आता पैठणीसाठी कुणाचं नाव बघूया या हंडीमध्ये कुणाचं नाव आता जाहीर होणार. घ्या एक चिठ्ठी काढा. हे नाव आहे नसरीन तांबोळी. नमस्कार. नमस्कार. कुठे राहता तुम्ही? गणेश नगर मध्ये. आवाज येईल का? कुठे राहता? गणेश नगर मध्ये. कुठे आहे ते? डांगे चौकात. बरं काय करता तुम्ही? त्यांची शाळा आहे स्कूल भुईट मध्ये तिथं असिस्टंट म्हणून काम करतात. विद्यार्थ्यांना आवाज जातो का तुमचा? जातो. हा जातो. जातो. हो. मला नाही वाटत जात असेल. बर आता तुमच्या बरोबर कोण आहे इथे घरातलं? माझी मुलगी आहे. मुलगी आहे. कुठे आहे? या तिला बोलवा बाजूला या. मदतीला ये आईच्या. हा आणि तुम्हाला शुभेच्छा आहेत. बघूया काय होणार या खेळामध्ये. दोघींना 10-10 संधी. हा चेंडू इथून टाकायचा हा टप्पा पडून वरती त्या छान खेळण्यावरती जाऊन थांबला पाहिजे. या उडी मारण्यासाठी याचा एरवी वापर होतो पण आज चेंडू त्यावरून न उडो आणि त्यावर थांबो हे महत्वाचं आहे. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ज्याला मिळणार आहे पैठणी.
नाही. 1 हो 4 5 व्हेरी दोन एक पुढचे 5 पण तुम्ही टाका शेवटी तुम्हाला 6 8 9 10 1-0 ही गुणसंख्या आणि आता 5 संधी तुमच्यासाठी. 7 8 9 अभिनंदन अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुझ्यासाठी म्हणा. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. उपविजेत्या ठरल्या तांबोळी वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या भोईर वहिनी. भोईर वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. डांगे चौक खेरगाव या ठिकाणी रंगलेला हा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.